आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। महाराष्ट्राला संतापाच्या ज्वाळात ढकलणाऱ्या मालेगाव येथील डोंगराळेत 3.5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार आणि हत्येच्या भीषण घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत राहुरी तालुका युवा सराफ सुवर्णकार संघटनेतर्फे आज तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आलं। डोंगराळ येथील बालकुमारी यज्ञा जगदीश दुसाने हिच्यावर अत्याचार करून हत्या झाल्याची धक्कादायक बाब प्राथमिक तपासात समोर आली आहे। स्थानिकांकडून संशयित आरोपीनं हा अमानुष कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला। पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे। राहुरीत निवेदन देताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाकडून तात्काळ न्याय, तपासात पूर्ण पारदर्शकता तसेच दोषीला कायद्यानुसार कठोरात कठोर सर्वोच्च शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे। निवेदनावर महेश उदावंत, वेद उदावंत, अक्षय नागरे, स्वराज शहाणे, अजिंक्य उदावंत, सागर उदावंत, विशाल बुराडे, मुकुंद बुराडे, सत्यम दहिवाळकर, शुभम भडकवाल, ऋषिकेश उदावंत, प्रज्वल डहाळे, शिवम बुराडे, मंगेश बुराडे, बालाजी उदावंत, जय शहाणे, सिद्धांत अंबिलवादे, अक्षय बुराडे, गोपी दहिवाळकर, रोहन डहाळे आदींच्या सह्या आहेत। आवाज जनतेसाठी श्रेयश लोळगे, राहुरी। राहुरी सराफ युवक संघटनेच्या वतीने आम्ही आज तहसीलला निवेदन देण्यासाठी आलो होतो। आमच्या समाजाची कुमारी यज्ञा जगदीश दुसाने 3.5 वर्षीय मुलगी, तिच्यावर विजय खैरनार या आरोपीने बलात्कार करून तिला ठेचून मारण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्वराज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये अशा वाईट घटना घडतात आणि एका सोनार समाजाच्या मुलीवर अत्याचार होतोय, 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतोय। त्याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी आलो होतो आणि आम्ही सोनार समाजाच्या वतीने एकच मागणी करतो की त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून आम्ही निषेध व्यक्त करतो। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।